हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर सुंदर अशा प्रसन्न दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. आणि आता उन्हाळा जोमतोम थोडासा हलका हलका सुरूच झालेला आहे. घरात जाणवत नाही, पण बाहेर गेलं की जाणवतो. तसंच आमच्या चंदन कस्तुरीला कायम थंडी लागते, थंड वातावरण लागतं. कुठेही थोडंसं पाण्याचं हे दिसलं की त्याच्यात जाऊन बसणार. झाडांना जर पाणी सोडलेलं असलं की त्या झाडांच्या आळ्यामध्ये पांढरे शुभ्र असलेले जाऊन काळे कुट्ट मातीत लोळून येणार. त्यांच्यासाठी हा स्पेशल आम्ही हौद केलेला आहे. पण तरी पण आजूबाजूच्या शेतामध्ये कसा पळ काढता येईल, कसं पळून जाऊन त्या थंडाव्याला बसता येईल आणि लोकांची भांडणं आणायची, हे एवढ्यात त्यांनी धरलेलं आहे. शेतमाल खायचा दुसऱ्याचा जाऊन, असा प्रकार सध्या चालू आहे. आता कितीही हौदामध्ये आम्ही पाणी ठेवलं तरी पण हे आमचे चंदन साहेब जे प्यायला पाण्याचा टप आम्ही भरतो ना, त्याच्यात जाऊन बसतात. म्हणजे किती हा हाटीवातपणा. आता एवढा हौद साईडला तिकडे भरलेला आहे, तो स्पेशल ह्या दोघांना तिथं पाण्यामध्ये पोहण्यासाठीच तो हौद करून घेतलेला होता सिमेंटचा मी, स्पेशली तुमच्या दाजींच्या मागं लागून. आणि तरी पण हे साहेब आमचे प्यायला जे आम्ही पाणी त्यांना भरून ठेवतो ना, त्या टपात जाऊन बसलेत पहा, एक पाय वरती करून. म्हणजे ते थोडक्यात हाटीवात पानाच म्हणायचं. आणि तेच पाणी पितेत परत आणि त्याच्यातच जाऊन बसतो. कस्तुरी नाही बसत, पण चंदन थोडासा आगावे, तो जाऊन बसतो. तर चला आज सकाळ सकाळ म्हणलं मस्त असं टोमॅटो सूप बनवावं. या टोमॅटो सूपची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती केलेली आहे मी अपलोड एका ब्लॉगमध्ये, आणि बऱ्याच ताईंनी ती ट्रायसुद्धा केली आणि एक शॉर्ट व्हिडिओमध्ये पण अपलोड केलेली आहे. तर खूप भारी लागतं हे टोमॅटोचं सूप, मस्त असं गरम गरम. कधी कधी नाश्त्याबरोबर किंवा मग रात्रीच्या जेवणात वेट लॉसमध्ये पण आपण ही इन्क्लूड करू शकतो. ज्या ताईंनी बनवली आहे कशी झाली ती नक्की सांगा आजच्या व्हिडिओच्या खाली. आणि ज्या ताईंनी नसेल पाहिली तर नक्की मागचा तो व्हिडिओ पहा किंवा एका शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे तो पाहता येईल. एकदम मस्त हॉटेल स्टाईल घरच्या घरी अगदी झटकीपट इझी पद्धतीने हे घरातल्या साहित्यांमध्ये टोमॅटो सूप रेडी होतं आणि तितकंच ते टेस्टी लागतं. घरातले सगळेच आवडीने खातात. तर आमच्या घरामध्ये हप्त्यातनं ॲटलिस्ट एकदा तर बनतंच, पण कधी कधी दोनदा, कधी कधी तीनदा होतं. मध्यंतरी थंडी जास्त होती तेव्हा मग तीनदा चारदा व्हायचं. कधी रुद्रला तर रोज दिलं तरी कमी नाही, लगेच म्हणणार मम्मी कर फ्रीजमध्ये टोमॅटो. त्याला आठवण आली की लगेचच तो म्हणणार. वरनं थोडेसे चिली फ्लेक्स मी टाकलेत, कारण त्याच्यामध्ये मी लाल तिखट वगैरे काही ॲड केलेलं नाही. आता इडली करायची म्हणलं की आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न चटणीला नारळ फोडायचा. आणि त्यातली त्यात सकाळचा टायमिंग असला की फार कष्ट. ते फुटायला फुटतो, पण ते काढायचं म्हणल्याच्या नंतर कारण नारळाचं कवच जे असतं ते खूप हार्ड असतं. तर त्याला मी एक बऱ्याच दिवसापासून ही ट्रिक यूज करते आणि बऱ्याचशा व्लॉगमध्ये दाखवलेली आहे बऱ्याच वर्षापासून. तर अशा पद्धतीने जाळीवरती नारळ फोडलेला ठेवून दिलाय पहा. अलगत पहा एकदम साईडला हा निघतो, काहीही करायची गरज लागत नाही. एकदम जास्त वेळ पण नाही ठेवायचा, नाही तर नारळ खालनं जळल. आणि चटणी करताना तर आपण साईडचं तर हे जे कातडं असतं नारळाचं वरचं ते काढूनच घेतो. तर आता हे स्वच्छ धुवून घेतलंय मी, थोडंसं त्याला हे लागलं होतं नारळाच्या सालीचं. तर अशा पद्धतीने नारळ अगदी इझी निघतो. आता इंडसवालीकडनं खूप छान असं आम्हाला पार्सल आलंय, बरेच दिवस झाले त्याला. तर एकदा ओपन केलं, आता त्याच्यावरती काहीतरी बनवावं म्हटलं तर नॉनस्टिकचा माझ्याकडं लोखंडी आयरनचा तवा आलाय पहा. आणि अगोदर पण होता, पण मी एक मोठ्या साईजचा मागवला. तर तो का मागवला, स्पेशली फिश वगैरे करण्यासाठी मी मागवला हा. कारण छोटा माझ्याकडे अगोदर होता. आणि मोठ्याचं काय आहे की मोठ्यामध्ये आपल्याला जर मोठे मोठे पापलेट वगैरे फिश फ्राय करायचे असले तर हे आरामशीर बसतात. तर मी आता याच्यावरती डोसा बनवते. तर डोसासाठी मी हे नाही मागवलेलं, कारण डोशाचे तवे ऑलरेडी 2-3 आहेत घरामध्ये. कारण डोसा मी जास्त मोठ्या साईजचा बनवत नाही, मी स्पेशली ही फिश फ्राय करायला. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आमलेटसाठी एक मोठीच्या मोठी आमलेट करायला. आणि पातळसुद्धा होती या तव्यावरती. डोसा मला वाटला तेवढा हे झाला नाही याच्यावरती. थोडासा पहिला माझा डोसा याच्यावरती चिकटला, डोसा नाही व्यवस्थित झाला. पण बाकी समजा आमलेट म्हणा किंवा काय आपल्याला म्हणजे असं थोडंसं हे करायचं, तवा फ्राय करायचं, तर त्याच्यासाठी भारी तवा आहे हा, मस्त अगदी मोठाच्या मोठा. स्पेशली नॉनव्हेज जे लवर आहेत त्यांच्यासाठी तर भारीच आहे. दुसरा केला, दुसरा ठीक झाला, पण पहिला माझा थोडासा चिकटला. मग मी ते परत खरडून काढून तवा धुवून घेऊन परत पुन्हा हा एक डोसा केला. तर डोशासाठी मला नाही वाटत हा बेस्ट. पण बाकीचे जे आयटम आहेत जे की आपल्या नॉर्मल तव्यावरती एकच फिश आपण हे करू शकतो फ्राय, पण याच्यावरती जसं की आपण 3 ते 4 फिश आरामशीर, मोठे मोठे 3 तरी आरामशीर बसणार आहे. आणि आडव्या साईडने असे 2-5 फिश आरामशीर करू शकतो, एवढा मोठाच्या मोठा हा तवा आहे. तर
तर ताईंनो, हा जर तवा तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर वरती कूपन कोड दिलेला आहे भारती 007. हा कूपन कोड तुम्ही तिथे टाकून थोडासा डिस्काउंट तुम्हाला त्या कूपन कोडवरती मिळेल. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी डिटेल्स पण दिलेले आहेत, तुम्ही तिथे जाऊन ऑर्डर करू शकता. तर चला, मुखवास संपला होता आणि मध्यंतरी करायला वेळ मिळाला नाही म्हणून बाहेरनं आणला होता. जेवल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं फ्रेश हे व्हायला किंवा मग थोडक्यात पचन व्हायला म्हणलं तरी किंवा मग वेट लॉससाठी सुद्धा भारी आहे. आता एवढ्यानी तेवढ्यानी काय वेट लॉस खाल्ल्याने लगेच होतच असं नाही, आपल्याला त्याच्यासाठी भरपूर मेहनत पण करावी लागते. बऱ्याचशा आपल्याला काय म्हणतात ना, त्याग, कुर्बानी, सॅक्रिफायसेस ह्या अशा गोष्टी द्याव्या लागतात वजन कमी करायचं म्हणल्याच्या नंतर. तर घरीच बनवते मी, गेले बरेच चांगले 8-9 महिने झाले. तेवढ्या 3-4 वेळा मी बनवला, पण आता मध्यंतरी संपला होता म्हणून तोच मी मार्केटमधनं आणला होता, तर तोच मी याच्यामध्ये सोडून ठेवलाय. आता सकाळ सकाळ पंचायत पडते की मुलांच्या टिफिनला बनवावं काय, असेल तर बनवावं, काय बनवावं, सगळं खूप सारं आपल्याकडं हे असतं, ऑप्शन असतात. आणि नसल्याच्या नंतर सुद्धा बाई काहीच नाही फ्रीजमध्ये, आता काय बनवावं डाव्याला, ह्या अशातला प्रकारे असून सुद्धा आपली फ्रीज उघडली का 2 मिनटं तेच विचार करायची हे चलती, ह्याला हे आवडत नाही, त्याला ते आवडत नाही, मला हे आवडत नाही, मग बनवू तरी काय. मग फायनली शेवटी घुमून फिरून आपण तिथं काहीतरी बनवतं. तर मी आज आहे ना मस्त अशी शेवभाजी बनवत आहे, म्हणजे फरसाणची भाजी थोडक्यात, नुसती शेव नाही आहे. तर रुद्रला फार आवडती, रुद्रपेक्षा रुद्राच्या मित्राला खूप आवडती, त्याच्यामुळे तो हप्त्यातनं 2दा तरी म्हणत असतो की मम्मी मला आज आहे ना फरसाणची भाजी दे, कारण माझ्या मित्राला लय आवडते आणि माझा मित्र मला म्हणला तू घेऊन ये म्हणून. मग हप्त्यातनं 1-2दा जरी त्याचा असतोच नाद. आणि त्यातले त्यात ध्रुव म्हणणार मला ते नाही आवडत आई, मला दुसरं बनवून दे. मग आमच्या ध्रुवला तर बटाटा, इडली आणि डोसा ह्या 3च गोष्टी टिफिनला आवडतात आणि एक बेसन पोळी, हे 4च द्यायचं. बाकीचं दुसरं जर त्याला काही दिलं तर तो ॲज इट इज जसाच्या तसा टिफिन मागं घरी घेऊन येतो. जबरदस्ती टीचर जर रागवल्या तर 1-2 घास खाणार, नाहीतर तो रिटर्न घेऊन येणार, तो अजिबात खात नाही. तर मग ह्याला वेगळं त्याला वेगळं. आणि रुद्रला तर ह्या 1-2 गोष्टी त्याला तेच आवडत नाही, त्याला तो वेगळं लागतं टिफिनसाठी. ते थोडंसं लाल तिखट, टोमॅटो, कांदा आणि हलकासा पाण्याचा शिपका मारून इथं पहा छान अशी मस्त फरसाणची भाजी तयार झालेली आहे. खूप सारं पाणी मी त्यात टाकत नाही, कारण थोडासा क्रिस्पीनेसपणा त्याच्यामध्ये असला, कडकपणा, तर तो छान लागतो खायला. तर भारी इथं मस्त भाजी तयार झालेली आहे. थंड झाल्याच्या नंतर थोडीशी हिरवीगार कोथिंबीर मी याच्यावरती टाकली आहे. भाजीला काही नसताना भारी ऑप्शन आहे हे, कमी मेहनतीमध्ये, कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यांमध्ये. आता मला असं वाटतं प्रत्येकाच्याच घरात ही बनती आहे, पण 1-2 जसं की असतील ताई की त्यांना नसेल माहिती की फरसाणची बी भाजी आपण अशी बनवू शकतो. जसं की मला बरेच दिवस कुरडईची चटणी बनती, कुरडई जी असते ना ती भिजू घालून त्याची चटणी बनती. कित्येक दिवस मला माहिती नव्हतं, पण नंतर माहिती झालं. तर तसं असतं, काही गोष्टी आपल्याला सोप्या असतात पण कधी त्या माहिती नसतात. लय लाल परी होऊन आली घरी आज. शिकले मी बी तुमच्या जवळ येऊन येऊन कसं लाल साडी आणि लाल फुल लावून टाक एक डोक्यात तिच्या, जाऊन दे. हा मनीष ताई लय छान दिसती बर फुल साडी, जाऊन दे मग. अरे देवा, पडलं खाली. पण लय वर घातली मनीष ताई साडी. बाई फुलं काय आज लावा, जास्वंदाचं. हा अगं जाऊन दे, फुल आहे मग ते जास्वंदाचं असू दे, नाहीतर मग येडं फुल असू. अगं फुल आहे, तरडाचा असू नाही तर जास्वंदीचं असू, पण ते फुलच आहे ना काँग्रेसाचं. काशाचं पण बघ किती भारी दिसतंय. हा लाल मॅचिंग झाली, साडी छान दिसती पण कलर दिसते ना, मस्त सदा दिसते ना. सुहागन रंग म्हणजे रेड चेरी रेड कलर. चेरी कलर. आणि ना राहायचं शिकले मी सख्या बहिणी सख्या जावांकडे आल्यापासून. नाही काय आता चांगलं. वेळ आहे. आता म्हणजे राहायचं शिकले बाई इथं आल्यापासून, नाहीतर काय मग चालले का रानात, चालले का खवलाच पदर असा. कवा मॅचिंग झंपार नव्हतं, कवा काहीच नव्हतं, अशी जायची मी कायम रानात, नाही का. नाही रानात तसंच जावं लागत आहे बाई, रानात अजून तसंच जावं लागत आहे ना. असं जाणं होते, पण झंपर वेगळं, साडी वेगळी है ना. आणि कवा बिंच आपलं पळायचं, जसं काम येईल तसं नाही जीवाला जपायचं ना ग बाई असतं. आता जपले ना मग सख्या बहिणी सख्या जावांसुद्धा. आता बांगड्या बी व्यवस्थित घालते. ओके, सख्या बहिणी सख्या जावांनी मला घड्याळ आणलं आणि मग मी जास्त शायनिंग मारायला लागली तेव्हापासून. ए बाई आवडत ती सोडायचीच ना. सोडायचं त्यांना. नको ग सोड ग सोड. अगं भांडणं आणतात मनीष ताई, कोणाच्या इथं जाऊ गेट राहिलं. लावून घ्यायचा आणि जाऊच नाही द्यायचं, सोड. आता दुपारी पोरं सोडायला गाडी आली का गेट ओपन करायचं, उशीर आहे लगेच पळते. मग पती देव खुश असतील ना नवीन लोक तुझं. पण देव खुश आहेत.
खुश आहेत ना? खुश आहेत. त्यांचं काहीच म्हणणंच नाही, काही एकदम भारी आहे ते पण. मला बी राहायला आता आवडत आहे. थोडं एखाद्या वेळेला रदाळा वगैरे राहिले तरी असं वाटतं बाई काल किती भारी राहिले, पण आज कोण अशी राहिले. मग आता स्वतःवर प्रेम करायचं म्हणू नाही, आता अक्का, शिकली मी कुणी स्वतः. काही म्हणू. जगाव डबड स्वतः खरोखर मी आता जगाव लक्ष द्यायचं नाही. कशाचं डबडं? राखेल नाही ना, पेट्रोलचं राखेल नाहीच आता, राखेलचं वातावरण. त्याच्यामुळे जगाव आहे ना, कधीच लक्ष द्यायचं नाही. आपला आपला एन्जॉय आपणच करायचा आणि आपणच नीटनेट करायचं ना. काही म्हणते नाही जंबी गाडी. ए जाऊन दे, इथं जाऊन गाडी त्यांच्या काय बापाचं जात आहे म्हणायला. हा? आपण खर्च करतो, आपण साडी घेतो, आपलं शरीर आपण कशी नेसायचं नाही पण फक्त मग शिकवलं बा तुम्ही. घेतो आपण, पण ते कपड्यात काय पुजायला ठोरी पुंजून ठेवायला. थोडे वापरून ठेवायचं. वापरून त्याचे पैसा वसूल झाला पाहिजे. झालं ना पैसा वसूल. कवा 2-3 बारे नेसले, मला भारी वाटलं, मग मन फ्रेश झालं, तेव्हाच झाला पैसा वसूल. मला आवडत आता भारी राहायला. है ना? मी आता इथून पुढे अशीच राहत जाणार आहे. आणि अशा जर साड्या आल्या इथून पुढे घेतलीच, महिन्याला एक साडी घेतली. असं काही नाही का साडीच महिन्याने घेतली आणि त्यानेच चांगलं राहू शकतो, तसं काही नाही. तसं नसतं काही, पण मला साड्या जरा कमी होत्या ना. त्या कडक साड्या आपण रोज नाही नेसत. हा साध्या साड्या मला कमी होत्या ना. हा. घेते आता. आणि सख्या बहिणी सख्या जावांच्या तिथे येऊन आहे ना, मी एवढं शिकले. मी पैसा म्हणजे कधी माग पाडीतच नव्हते. पैसा ही चीज काय आहे मला कळतच नव्हती. म्हणजे आला ना लगेच काही ना काही घ्यायचं का संपला. तिला सेव्हिंग करायला शिकवली थोडी आम्ही. शिकवली. 50,000 रुपये सेव्हिंग झाली माहिती. आणि दुसरी एक गोष्ट सेव्हिंग नाही ही बाई, इंग्लिश वाचायला लागली, लिहायला लागली खुशाल स्वती. मला आहे ना इंग्लिश येतच नव्हतं काही. माझ्या पुरी सुद्धा मला आज चकित झाल्यात. काल आकोनी व्हिडिओ कॉल केला, म्हणली मम्मी राजा त्या हसल्या. म्हणजे मम्मी अगं तुला काही येत नाही तर त्यांचे घोटाळे करून ठेवशील बरं का. मला आकू एवढं म्हणली. तर म्हणलं नाही अगं तसं नाही, मला शिकवलंय त्यांनी सगळं नाही का. लय वाचता नाही येत, पण लिहायला बिला ऍड्रेस लिहिते तसं बाकीचं सगळं करता येते. म्हणजे मला म्हणजे बरंचसं काम नाही तसं इंग्लिश म्हणजे माझं वाचायचं मला वगैरे. स्वतःचं नाव सुद्धा इंग्लिश मधून आजूक काढता येत नव्हतं, पण आता सगळं जमत आहे. आता ऍड्रेस वगैरे सगळं 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 कॉन्फिडन्स आला थोडक्यात. मनीषा ताई मध्ये कॉन्फिडन्स आला. चंचल झाला सख्या बहिणी सख्या खरखर झाला. मला काहीच नव्हतं. म्हणजे मेंदूवर गंज चढायला साफ झाला ना. साफ झाला गंज चारड्याला. खरखोर लय गंज चारडा होता माझ्या मेंदू, पण एकदम साफ झाला. मस्त वाटलं मला. बरं आहे मग काय. हा. आणि आता पैसे बिशे ठेवायचे आता कळाले, आता किती ठेवायचे कशासाठी अगं ठेवायचे सेव्हिंग ते अशी सांगायची नसती बाई आपली. जाऊन दे अगं, माई आपली नॉर्मल शेविंग आहे. हा पण तरी पण हा जाऊन दे, पण आता तर झाली चालू माई शेविंग. पण सांगायची नसती सेव्हिंग. एवढं आयुष्य गेलं कावा ते पैसा कसा ठेवायचा आणि किती ठेवायचा ते काही कळालंच नाही ना मला कधी. गल्ल्यात टाकीती ना, अभिमान आहे, हा? गल्ल्यात टाकीती भरला का गल्ला. हा गल्ला तिला गल्ला आणून दिल ता. तू ते गल्ला तर भरला पण तू नाही म्हणली की ते बाकीचे पैसे थोडे थोडे मागं टाक, म्हातारपणाला काम येईन तुला. हा मग तिथं पण आपली 2-2 हजार पोस्टात बी खातं खोललेलं आहे. हा 1,000 रुपये महिना भरीते आणि अजून एक खोलायचंय. आता पोस्ट महिना आलेली, मी विचारणार. मग आता व्हिडिओ सगळा नवरदेव बघणार आहे, पोरग बघणार आहे. महिनाला आवडत बघू दे. मला जगाचं घेणं देणं नाही. माझा नवरा आणि मी बस. मला जगाचं काय घेणं नाही. माझ्या नवऱ्याला पटात मी करते. पण सेव्हिंग आपली सांगायची नाही बाई कोणाला. नाही मी नवऱ्याला सांगते. म्हातारपणाला मला मानावर काम येणार आहे बाई. हा नवराच का बाई आहे, पण व्हिडिओ सगळे बघत आहेत ना बाई. बघू दे ना मग, बघू दे. पण किती केलं तर पण मग माहिती राहतं माणसाला, अरे याच्याकडे एवढे पैसे आहेत. हा पण नाही घेतात कधी कधी लागल्यावर ते बी त्यांचे बी मला देते, तसं काही नाही. पण सांगायचं ही गोष्ट नवऱ्याला सांगते. पॅन कार्ड, आधार कार्डची झेरॉक्स आणि 3 फोटो. त्याला अजून सेव्हिंग करायची मॅडम, त्याच्यामुळे तिला एक पोस्टात काढून द्या अजून एक. संतोष आंबेकर 1,000 रुपये महिना मला येतो. हा आता सेव्हिंग ते कार्ड घालीच मला ते लय कळत नाही थोडस. एकदा करून उद्या फॉर्म आणा, देऊ भरून आपण ईदच नाही का नाही करू. हा बाई आता काय आता करोडपती खुश झाले मी. काय काय आम्हाला नाही. आता अंबानीची जागा पकडायला चालले, पण काय माहित मध्ये ढासळते का काय मला नाही 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 कॉन्फिडन्स लेवल हाय ठेवायची कधी पण. काय नाही काय नाही तरी या खुशीमध्ये दुसरं फुल बी तुझ्या डोक्यात घाल. अयो, खरं कॉन्फिडन्स लेवल हाय ठेवायची मनीषा अक्का. भले आपल्याला त्यामुळे तर शिकले ऐक ना, भले आपल्याला काही येईना पण मला येतंय म्हणायचं. नाही समोरच्याला नाही दाखवायचं. नाही येतोय अगं, मला येतोय. तो डोळ्याने बघितलं नाही का हा अंग असंच असं असंच काही बी नाही म्हणायचं नाही कोणत्या कामाला. म्हणजे मी माझीच मला लय खुश आहे.
मला कॉन्फिडन्स येतं येतो का नाही? मला माझं नाव सुद्धा अजून येत नाही. मनीषा नाव आहे ना इंग्लिश मधून मला असं काढता येत नाही. पण आता पण ड्रेस बिड्रेस लिहिते बघून मनीषा नावाचं आलं ते वाचिते ते लिहिते मग ते घरी जाऊन परत गिरी ते असं मनीषा हा असं येतं. आता एक चांगली सही शिकायची आपल्याला. हा एक सही शिकायची. आता पण तुम्हाला नाही आता शिकायची काढून नाही, जी आहे तिलाच इम्प्रूव्ह करशील, नवीन नाही ना होणार. मराठीत येते आणि इंग्लिश मधून आहे ना MSA बस अशी इंग्लिश मधून सही आपली. एवढी सोपी. अरे मी मग ते पोस्टातले पैसे तर मी बी काढून घेऊ शकते MSA करून. बरोबर मी बी भरते पोस्टाचं. हा तू भर हा आपण दोघी भरू जाऊन दे आपल्या दोघीला म्हातारपणाला काम आहे. किती टाकायचे तुम्हाला दोघींना? आम्ही 500 टाकीत जा आम्ही. रोजचे? हा रोजचे नाही बाय महिन्याचे. हा? रोजचे नाही ग देवा नाही पुरा संसार बघून थोडं पडलं का तिथं टाका. अगं पोस्टात टाकूस तर एक मोठा गल्ला करायचा. किती पैसे होते माहिती गल्ल्यात? गल्ल्यात अजून एक करणार तर किती भरले ते? 2 हा. का दीड? हा, 2 भरले 2. एक तो पहिला भरला आणि पहिला दुसरा नसं भरला. ते अजून भरत आलाय खाली ते बरं का, अजून जायनीच्या घरी डाके टाकायला आज रात्र जाते नाही, बरं का? माझ्या घरी कुत्रा येणार नाही कुत्रा होणार नाही माझ्या घरी. नाही त्याच्यामुळे तिसरा देव का आणून घालला मग? तिसरा देव नको आज ह्यो भरून दे ना एक तर मायापाशीच ठेवलेला आहे तो. कुठं म्हणती घरी? एक मायाकडे भरलेला. ह्यो भरून दे ना अगोदर. ध्यानात ऐकतोय मायापाशी एक, हाय काय ग त्यो मग भरलेला मायाकडेच बघ स्वाती. हाय. किती ध्यानाची बाय आणि म्हणती मला आमकन मला तमक. हा मागं चलत नाही नाही गण चढ आता साफ होत चाललाय. पण फोडून नाही जाणार मी तुला ते नको लवकर. देऊ म्हातारपणाला तर देशील ना. म्हातारपणा नाही ग मध्ये आळी अडचण बरं, आलं. चालेल. तू हिचं कवा फोडायचं मुडत स्वाती? काही झालं लय म्हणती मग फोडायचा असं- माग असं घालला. वाटतं फोडावा मरू दे अगं असं वाटतं जिंदगी तरी कवर आहे. योग विचार कोणी म्हणतं 2030 मध्ये जग बुडायचंय. हा. एक मन वाटत ठेवा का नाही ठेवा का नाही ठेवा. ए नाही जग बुडत बाई, थोडंफार ठेवायचं. सगळं नीटनाटक जिथल्या तिथं करून मग ठेवायचं. असं नाही का थांबा आता 2-3 वर्षात मी घर बांधणार आहे. असा शंकर भाऊ कुणाच आता बांगल्याचा आखून घेते असं मस्त. हा. त्याला म्हणून जरा टॅलेंट दाखव मला पण असं बांगल्याचं नाही का. मला ते हवंच आहे अगं काही टॅलेंट दाखवून तुला. आणि मग ते मला ते आखून देणार. मग ते आपण बांधून घेऊ प्रणवचं लग्न करू मग एकदम फ्री. प्रणवला पोरगी बघू आपण. बघू ना बघायची त्याचं बी बांगलाच काम झालं का लगेच पोरगी बघायची लगेच करून टाकायची. लगेच सून आणायची. लय घाई झाली नाही. हवस आहे, तिची लय हवस करणार ती त्या सणाची. इतकी हवस तू करणार आवाजच झाली होईल, ना. तू आवाजच होईल सून आल्या बघ नाही, नाही, बाई नाही. बघ. तिला मी म्हणा बाई तू ड्रेस घाल जीन्स घाल टॉप घाल काही घाल माही नाही झाली ती तिची करणारी ती. माह्या डोळ्या रेखता आणायची माया. हा, डोळ्या जास्त आणायची पण आणायचीच. मीच बघते बाई जाऊन दे आता काय. तुला बघायला लावणार आहे फक्त म्हणायचं माहिती ताई तुम्ही इथं चुकल्यात बरं का. आता सुन आलीच्या नंतर मला एवढंच फक्त तोंडाला जरा बिरेकला आला तर सून आलं. सांगत बाई मी फक्त फटका तोंडाची. नाही नाही तसं नाही जमत. सुनाला नाही जमत बाई. आम्ही भाऊ आहेत बाई, आम्ही घेतो समजून. अगं सुनाला कस काय बोलन ती चपात्याला बसली का मी थांब ग बाई तू आवर जा मेकअपचं बघ मी चपात्या घेते लाग. चपात्या तुला सुरी की आत्ताची येते बर का. येऊन दे हं? या, येऊन दे तू चपात्या करते मला समजेल. आणि तू हा, मेकअप कर. करीन. हा? मेकअप कर म्हणून जा तू फिरायला जा माझ्या पोराला घेऊन चल मी पैसे देते शेविंगचे ठेवलेले हा. थांब मी जाते भारती कुंकाला ते पटक्यात जाऊन बोलायला सोपं आहे बरं का. करायला प्रॅक्टिकली पाठवशील ना. करायचंय आपल्याला. प्रॅक्टिकली करशील ना असं. हा 100% लय अनुभव तुला एवढा आम्ही तुम्ही तिथं नाही बिनधास्त केलं. सांगा मला अजून काय सांगू. हा, चुकल्या तुम्ही माई खुशाल गचुंड धरू शकतायत म्हणशात आई तुम्ही येता चुकल्यात बरं का. हा डायरेक्ट पण मला म्हणू शकतायत हा ना. बिंदास. बर बर बघावं लागेल मग आता प्रणवलं लवकर. नाही बघायचे घरचं आपल्याला. काम करा अजून सुरू दोन मग. चार- टॅलेंट दाखवतो तुला. टॅलेंट करायचं आणि भारी करायचं. करायचं ना. हा असं 3 रूम खाली बांधायची 1 वर बांधायचा म्हाताऱ्याला नको का. आम्हाला मानावऱ्याला मला लागून नाही. आता तुला आणि म्हातारी तुला म्हणती होय. मी म्हातारी अगं गुडघे जाते न खालीच बांध, वर नको बांधू. मग मी खाली राहीन मग परवर राहीन. खालचाच प्लॅन कर, वर करूच नको. एक हवश आहे ग मला. डबल मधली हवशे. हा ना मी डबल मजली एक पण रूम ते काय होतं माहितीये का, गुडघ्याने म्हणजे नंतरच समजा म्हाताऱ्याला नको मग पोरांना बेडरूम वर राहू. वराला वर ठेवीन मग आम्हाला दोघांना खाली हा गुडघे बिडघे जाते तू कधी कधी. हा वयामानाने मग आपलं ते एक किचन बेडरूम हॉल लय भासार धरं नाही मस्त असं. 4 रूम हा काढायचे असे है ना. मस्त. हा 2 बेडरूम 1 हॉल आणि 1 किचन. एक किचन आणि एक वर. हा हा असं असे एवढे काढायचे हं. आणि मग माई एवढी शेविंग झालेली ताईंनो बस मग मला खरंच लय आनंद होतोय खर होतोय. चल बाई चल आनंदाच्या खुशीमध्ये देते का पार्टी भेटी आम्हाला. हा चालेल ना आता किती तारखेला किती लागा 14 तारखेला चालेल. काय 14 ला ग बाय. ते मैत्रिणीचं नसतं काय ते अगं ते वुमन्स डे. अगं ते म्हणता नाही येत.
हा वुमन्स डे आलाय पण तुला माहिती आहे सगळं अपडेट आहे तुला सगळ्या अगं मेंदवारला का आता काढ आहे ना मैत्रिणीच आहे काहीतरी माझ्या डोक्यात नव्हतं वुमन्स डे आलेला आहे आता ते 14 तारखेला 14ला पार्टी काय मी लय मोठी नाही देणार आपली बेसन भाकरीची पार्टी देणार अगं आपण तिकडच्या घरी करू आणि बाजरीच्या भाकरी चुली उवारल्या देणार मी अशी पार्टी देणार तुम्हाला आणि त्याच्या संग हिरव्या मिरचीचा आणि लाल मिरचीचा रगडा है ना बेसन कांदा लिंबू है ना हा आणि झाली माझी पार्टी थँक्यू लय झाली एवढीच आम्हाला असं काय मी 10-15 भाकरी आणि थापून नाही भाऊ आम्हाला गरम गरम लागत बरं चूल मांडीन चल आपल्याला कोण खायला मोकळे चूल मांडीन आणि अशा पातळ तुम्ही तिकडे गेलत्या का मी एक व्हिडिओ बघितला ते ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीचा बघितला तशा भाकरी मी करणार म्हणजे करणार ना रोशनी करायची बरं का तशी अगं तशा भाकरी त्या दिवशी आलती ग लय रडली रोशनी आलती आलती त्या मी कुठं दिवशी होते तू नव्हती काय त्या दिवशी हा 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 लय रेडी ग लय रेडी वर साड्या न्यायला आलती लय तेव्हा भारी पोरगी होती ग रोसती पोरगी हा चांगली होती रोसनी जर व्हिडिओ बघत असली तर मला मिस यू कर बर का मनीष ताईला मिस यू का मग इंग्लिश मारायला लागले आता अगं मग मी सख्या बहिणी सख्या जावांच्या तिथं येऊन मी एकटं शिकले का तर मग बदल बाई नको तारीफ करू आमच्या आम्हाला नाही, नाही, तारीफ करा दोघांची तारीफच आहेच काय म्हणजे मला पहिलं काय येतं कळतच नव्हतं नुसतं बाहेरला शरी यायचं कळायचं दुसरं काही कळत नव्हतं. नाही ग कोणाला काही नाही म्हणायचं म्हणजे आपल्या अगं गपचूप हसल्या हसल्यावारी सुनता वहिनीला मीना वहिनीला तुम्हाला फक्त हशा माझ्या तुझ्या शिव्यात बी प्रेमी बाई फुलं आहेत तुझ्या शिव्यात बी चला चला आता पोटोबा करा आता जेव ना आता भूक लागली इथं गळालीच बाई गळू नको बाई अजून आपल्याला वर जायचंय चालेल आता कुठे गळती दर बाई दर ती सर्दी नाही नाही आता ताप वाढायला आता लय टेन्शन नाही घ्यायचं ताप वाढायला टेन्शन नाही घ्यायचं चला ग बायांना चला पोटोबा करा चला भारी दिसती खरंच आणि असाच कॉन्फिडन्स राहून द्या नाही, आता ठेवणार आहे मी आता हा फक्त म्हातारपणा पुत्र जापा मला जपू जपू काय नाही तसं. म्हणजे फक्त तू शा नको देऊ आम्हाला नाही का मावा तोंडाला आल्यावर तोंडाचं खवाळा मग कोणाला देऊ ग मिशा बरं दिवाळी दि पुरी भांडा करीत नाही माझ्या सगळं भांडायला लावू ठेवू का एखादा मेंबर तुला हात ठेव बरं नाही तर हा? हा, कधी कधी असं तिला लाईव्ह मध्ये कंट्रोल होत नाही राव कोणी काय म्हणलं की ती टपक्यान पळत येऊन लगे उत्तर दे. तरी मी ना इतकं दाबीते का हिला बाहेर होत नाही काय भानगडी काय माहित आपल्या मला असं वाटतंय का काहीतरी जुनं नातं असं कोणत्या तरी जर मी नवरा बायकोचं म्हण बहिणी बहिणीचं म्हण बहीण भावाचं म्हण काहीतरी नातं नाही नाही नात्याचं नाही पहिलं हा ना काय भानगड आहे तेच समजत नाही पण माणसाने थोडं कंट्रोल रागावर ठेवलं पाहिजे बाई कंट्रोल राहतं पण आईला पण घेण्या देण्याचे तिकडून बोलत येत पण त्याच्या काय आपण बापाचं खातोच काय नाही नाही बापाचं नाही खात आईचं नाही देख होत खात ना त्याला देख होत नाही आपण वर चाललेलं असलं का लगेच रशी लावते का खाली हळूहळू हळूहळू काढते पण आम्ही मोकळं नाही खाली यायला म्हणावा कमेंट येणार आहे हो फक्त चांगले चांगले नाही 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 तसं नसतं एवढं मनाव नाही घ्यायचं कोणाचं नाही, नाही, खरंच मला नाही घ्यावं बी लागत. घ्यायचं मग शांततेने जो माणूस वागतो ना तो आयुष्यातले पुढे जातो त्यांना काय वाटत आम्ही बोलतो हे ऐकून घेणार आम्ही हा बोलतो. हा नाही ऐकून घ्यायचं ऐकून नाही घेत आपण कोणाचं आपलं काम चालू ठेवायचं गप बसून काम करायचं असतं गप बसून ग बसून लय नाही. गाजा वाजा नाही करायचा त्याला मग एखाद्या बरं गाढ भाऊ बसून गाढ भाऊ चल बाई चल तू चल काय ग बाई चप्पल बघती नवी देवा देवा चिंट्यानी ना बाई चिंट्यानी पार नको नको केली बाई आमच्या बाई, सापाडी बाई हो. मनीष ताई चप्पल पळावली आता हा का आमची एक चप्पल घे बाई सापाडी आहो. तुमच्या चुका आहेत चपा तुम्हाला चपला मी 1000 वेळा मी सांगितलं नव्या आणल्या त्या तुझं ठेवल्या वरती ठेवीत जा त्याला नाही कळत आपल्याला कळत ना आपल्याला समजतंय ना त्याला लेकरा बरोबर एखाद्या वेळेला असं वर तुझा पिंक कलरचा शूज खाली कोण घेणार आहे एकच शूज बरा खाली घेतला तोंडाने वडीत आणतो खुशाला चालत तुम्ही वरती ठेवून जा चपला त्याला दात निघू राहिले तर ते लहान पोरांवानीच असतं कशा वर ठेवल्या मग आद्यान ठेवून कपाटात ठेवल्यावर थोडी ते हे करणारी वरती ठेवून द्या सगळ्या चपला वरच आहेत सगळ्या मनीषा ताई याला फुलं कमून याय ना नुसताच वाढलाय ढेंडाळल्यामध्ये येते हे असंच झालं आपल्याला एक तिथं हापीसवर न्यायचं बरं का असं मस्त पाणी देशील का तू हा रोज देणार मी. हा नीच पूजाला. बोलशील नाही बा ना तिथं गेल्या हो बरं जाऊन दे तिथं गेल्यावर तुला कळण पहिली झाडं कशी होती ना आता कशी येत है ना हा फक्त हे असं झाड ही गाड्या तिथं हे एक आणि ते मनी अगं लय झाड आहेत मनी प्लांट आहे ना आहे ना हा आतमध्ये ठेवू आपण एक बांबू प्लांट चाललंय आमचा आता आम्ही स्टुडिओ तिकडं इकडं आमचे लय हालू राहिले सध्या मग आम्ही झालं, आपण करू शिफ्ट आता करतायत चला 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 जेवून घेऊ आता भूक अशा चपला ठेवल्यावर का बरं नाही चिंट्या वाढायचा सांगा बरं पोरींना हा ना ह्या आपल्या स्टाफच्या चपला आहेत अजून स्टाफला खाल्ल्यावर काय त्यांच्या चपला त्या हा तर त्यानंतर ना संध्याकाळी जवळजवळ 8 ते 8:30 वाजता आर्यन मी आणि तुमची दाजी आम्ही तिघे आलो बॉर्डर मूवी पाहायला
तर राजू जायच्या दिवशी स्वाती आणि राजू सकाळी पाहून आले ते मूवी दुपारी, कारण संध्याकाळचं त्यांची ही होती फ्लाईट पुण्यातनं. तर मग दुपारचा शो ते पाहून आले होते आणि मी पण म्हटलं चला आता पाहून आली तर नंतर आल्यानंतर तर येतोच काही दिवसांनी टी व्हीला, तर मग त्यावेळेस आपण पाहू. पण आर्यनचा अचानक मूड झाला आणि म्हणला मम्मी जायचं का आपण. तो शक्यतो म्हणत नाही असं कुठं बाहेर जायचं का किंवा काय, आणि कुठल्या मूवी पण तो पाहत नाही. पण काय माहिती त्याला बॉर्डर मूवी त्याने अगोदरची पाहिलेली आहे एकदा उडीसाला, आणि ही त्याची पाहायची इच्छा झाली. तर मग मी लगेच त्यांना फोन केला, म्हणलं अरे तो म्हणतोय ते, हे म्हणले अरे चल ना मग जाऊयात, आहे मी पण आज फ्री. तर मग स्वाती म्हणली मी नाही येत, मी पाहून आलेले. रुद्रला पण नाही नेलं, म्हणलं यायला आम्हाला जवळजवळ 1-1.5 वाजेल, कारण आम्ही संध्याकाळचा शो बुक केला 9चा, कारण तो पार 5:30-6ला म्हटला. आणि मग तुमच्या दाजींना फोन केला तर ते म्हणले येतो मी, जाऊयात आपण. म्हणलं चला त्याचं पण लेकराचं थोडं माइंड हे होऊन जाईल सतत अभ्यासात, आणि छान मूवी आहे, चांगलं काहीतरी पाहायची त्यांनी हे केलं, आमच्या समोर डिमांड मांडली. तर म्हणलं चला जाऊन पाहून येऊयात. मग हे म्हणले बाहेरच खाऊ आपण, तिथेच मॉलमध्ये काहीतरी चाट वगैरे. आणि सकाळी ध्रुवला आणि रुद्रला स्कूल असल्यामुळं मग स्वाती म्हणली मी येत नाही, कारण येता 1-1.5 वाजल आणि मग हे दोघं पण उठणार नाही, आणि पाहिलेली मूवी परत पाहण्यात काय मजा नाही. तर मग तिथंच गेलो, एक छान अशी मस्त दही बास्केट वगैरे, थोडंसं हे पावभाजी वगैरे असंच लाईट खाल्लं. आणि मग तोपर्यंत 1 तास आमचा तिथं बाहेर फिरण्यात आणि खाण्यात गेला. आणि मग त्यानंतर मूवीला शक्यतो आम्ही असं कुठं एकटं येत नाही, सगळेजण बरोबरच असतो. पण आता लकीली ते अगोदर पाहून आले आणि मग आर्यन म्हणला म्हणून मग म्हणलं चल जाऊ दे, लेकरू म्हणते. स्वाती म्हणली अगं कधी म्हणत नाही तो, आणि आता म्हणलाय तर ये दाजी म्हणतायत तर यात जाऊन, म्हणून मग आलो. आता संध्याकाळ असल्यामुळे एवढं काही थिएटरमध्ये गर्दी नव्हती, थोडेसेच एक 10-15 लोक होते, पण छान आहे मूवी, आम्ही पाहिली. आणि प्राऊड फील झालं की आपल्यासुद्धा घरात 2-2 मध्ये 3-3 फौजी आहेत आमच्यासुद्धा घरामध्ये. तर मग ते थोडंसं एक मनाला बरं वाटतं की असं काही पाहिल्याच्या नंतर आपापासून आतमधनं हृदय भरून येतं आणि एक माणसाला प्राऊड फील होतं. आणि खरंच ती मूवी पाहिल्याच्या नंतर ज्यांच्या पण घरात फौजी, बाकी तर होणारच हो सगळ्यांना, कारण फौजी देशाची रक्षण करतात, सगळ्यांनाच प्राऊड फील होणार. पण जास्त करून ज्याच्या घरात फौजीची आई, बायको, बहीण, मुलगी यांना जास्त प्राऊड फील होणार. तर भारी मूवी होती, पाहून खरंच छान वाटलं. आणि त्याचबरोबर डोळ्यात पाणीसुद्धा आलं, म्हणजे दुःखसुद्धा झालं की पहिल्या ज्या फौजी फॅमिली होत्या त्यांचं आयुष्य खूप कष्टाचं होतं, त्यांनी खरंच खूप काढलेलं आहे. आता तर सगळ्या सुखसुविधा झालेल्या आहेत. तर पहिलं थोडं आठवून खरंच खूप वाईट वाटतं, ते लेटर, ते पत्र, त्याच्याशिवाय काहीच नाही. पण चला ते दिवस गेले निघून. तर ताईंनो आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात, भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.